संडेला मी बनवणार आहे फिश फ्राय आणि फिश कढी. तर सुरुवातीला ही पापलेट स्वच्छ धुवून अशी मस्त, बघा किती फ्रेश आहेत. तर मग मी एक साईडला फिश कढी आणि फिश फ्राय असं दोन्ही बनवणार आहे आज. तर बघा चला, तर ही आहे तयारी. आणि त्याच्यानंतर मी फिश कढीची तयारी करून घेते. ओलं नारळ, कांदा, खोबरं, थोडंसं सुकं खोबरं आणि लाल तिखट, अद्रक लसूणची पेस्ट, तेल टाकून मी कढईमध्ये अशी फिश कढी बनवणार आहे. गरम पाणी टाकले, मसाला वगैरे टाकून फिश कढी बनवून घेतली. आणि नंतर त्याच्यामध्ये आम्ही फिशचे असे कट्स टाकून घेणार आहे. आणि नंतर मग गरम गरम फिश कढी रेडी. आणि नंतर इकडे पापलेटला असं सुंदर मसाला, अद्रक लसूण पेस्ट आणि ते लावून घेऊन रवा फ्राय आणि रव्यावर टाकले. रवा टाकला आणि जास्त मी कोटिंग करत नाही, हलकंसंच ठेवते, कारण की मग फारच कोटिंग केलं तर फार असं कचकचीत होतं मग. त्यामुळे मी थोडंसं लाईटच कोटिंग ठेवते. आणि असं सुंदर फिश फ्राय बनवून घेते मी. तुम्ही बघू शकता, फिश फ्राय हे लवकर होतं, फिशला जास्त वेळ लागत नाही आणि छान मस्त असे वरून कोथिंबीर टाकून. आणि ही फिश कढी तर रेडी आहे माझं संडे स्पेशल फिश कढी आणि फिश फ्राय. तर चला, आजच्या दिवशी एवढंच. भेटूया मग नंतर. या मग तुम्ही पण खा. बाय.